नमस्कार. पुन्हा एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर हा जो चॅनल आहे तो तुम्हाला घरगुती उपायांसोबत अनेकविध बहुअंगी तुम्हाला व्हिडिओ देत राहणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शौचाला साफ न होणे, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे असे विकार बऱ्याच लोकांना असतात. काही लोकांना तर तंबाखू खाल्ल्याशिवाय शौचाला होत नाही, चहा पिल्याशिवाय शौचाला होत नाही, असे अनेक आजार. काहींना सिगारेट ओढल्याशिवाय शौचाला होत नाही. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी असे 4 उपाय सांगणार आहे. ते 4 उपाय तुम्ही करायचे आणि तुम्हाला कोणत्याही उत्तेजकाची गरज पडणार नाही की तुमची शौचाला अतिशय कमी वेळामध्ये साफ होऊन जाईल. तर मित्रांनो, जेवणाच्या पूर्वी तुम्ही 2 टोमॅटो त्याचं सेवन करायचं आहे, ते चावून खायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही 15 मिनिटांनी जेवण करायचं आहे. तसेच तुम्ही टोमॅटोचा ज्यूस तयार करायचा आहे आणि तो वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे आणि तो झोपण्यापूर्वी त्याचं सेवन करायचं आहे. हा झाला दुसरा उपाय. त्यानंतर तिसरा उपाय तुम्हाला असा मी सांगू इच्छितो की तुम्ही 2 केळी झोपण्यापूर्वी त्याचं सेवन करायचे 14 दिवस. 14 दिवस तुम्ही जर केळींचं सेवन केलं तर तुमची जी पोटाची समस्या असेल, शौचाची समस्या असेल, बद्धकोष्ठतेची समस्या असेल, तर ती समस्या तुमची निघालेली असेल, संपुष्टात आलेली असेल, तर मित्रांनो तुम्ही 14 दिवस दररोज 2 केळीचं सेवन करायचे आणि पोटाची समस्या संपुष्टात आणायची आहे. त्यानंतर माझा चौथा उपाय आजचा असा आहे की तुम्हाला पेरू माहिती असेल. पेरूचं सेवन दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी एका पेरूचं सेवन करायचं. हा उपाय तुम्ही फक्त आणि फक्त 7 दिवस करायचा आहे. याच्यानंतर तुमची पोटाची जी समस्या असेल, बद्धकोष्ठतेची जी समस्या असेल, ती संपुष्टात आलेली असेल. तर मित्रांनो, आणखीन तुम्हाला काही टिप्स अशा आहेत. तेलकट तुपकट पदार्थ खाऊ नका. चहाचं सेवन टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही संध्याकाळी झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिया. तसेच सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कोमट पाणी 1 ग्लास प्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा तुमचं पोट अतिशय सहजगत्या साफ होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हा उपाय आवडला असेल, तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे. तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच हजर होत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.